भारत माता की। नाही पंजा नका दाखवू, तो पंजा मोठा घातक आहे, गळ्याला फास लावते। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर सगळेजण ओळखतात। आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आदरणीय सुरेखाताई ठाकरे अतिशय लोकप्रिय असलेले आपले मागच्या वेळेला उमेदवार होते। थोडस आपण गफलतीत राहिलो, थोडीशी आपली फटाफूट झाली, थोडस आपण बटलो आणि ज्यांचा पराभव झाला असे अतिशय दुःखाने सांगतो, पराभव झाला नाही तर चित्र बदललं असतं। असे अशोकराव दादा बनसोड, त्याचप्रमाणे कुंदनभाऊ यादव, आपल्या बुलढाण्याचे आमदार, अतिशय तडफदार नेतृत्व माजी आमदार विजयराज शिंदे, आमची भगिनी महिलांमध्ये अतिशय चांगलं काम करते अशी अक्षराताई लहाने, आदिवासी समाजाचे नेते सुखदेवरावजी पवार, अतुलभाऊ वाट, श्री संत गाडगे बाबा यांच्या संपूर्ण धोबी परीट समाजाचे राज्याचे उपाध्यक्ष विलासभाऊ तायवाडे, नगरसेवक मनीषभाऊ नागिया, त्याचप्रमाणे सोनोरीचे राहणारे पण अमरावतीमध्ये माझ्या घराजवळ राहणारे नंदूभाऊ मडगे आहे ना, माझे परम मित्र डॉक्टर अशोक लांडे, विजयभाऊ विलेकर, मनोजभाऊ उबनलाल, मीराताई खडसे, अतुलभाऊ रघुवंशी, बाळासाहेब सोनार, प्रमोदभाऊ खंडारे आणि आमचे गुजरात वरून आलेले आमचे आमदार, गुजरातचे आमदार पटेल साहेब, गजानराव कोलेचं नाव घेतलं अजून कोणाचं राहिलं सर, उबनलाल, हिंदू अहिर समाजाचे अध्यक्ष उबनलालजी अहिर आणि आपल्या टिकू अहिरचे वडील आहे ते कुठे, आपल्या टिकू अहिरचे एवढा चांगला कार्यकर्ता टिकू अहिर का मोठ्या ताकदीनं बिलकुल जो समोर येतो, त्या टिकू अहिरचे वडील उबनलालजी अहिर, डॉक्टर अशोक लांडे आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, जिथे जे उभे आहे समोर, जर का गॅप असली तर बसून जाल आणि महिला कुठे गेल्या असतील तर त्यांना तिथे बसवायला सांगा, कारण का बराच वेळपासून सभा सुरू आहे। एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा का मुरली माकोडेनं म्हटलं पहिल्या दिवशी का उमेदवार डमी आहे। आता मी बच्चूले विचारतो, बबलूले विचारतो, का रे बा प्रवीण तायडे डमी वाटते का? आता डमरू वाजून राहिलं ते बच्चूचं नाही, बबलूचं नाही, आता डमरू वाजून राहिलं प्रवीण तायडेचं। आता मी एक व्हॉट्सअपवर पाहिलं प्रवीण भाऊ का एका अपक्ष उमेदवाराला पाडण्याकरता 2 मुख्यमंत्री येऊन राहिले। अरे बाबा, तू तर मोठा राज्याचा नेता आहे, तू तर स्वतःला मुख्यमंत्री बनायच्या गोष्टी करत होता आणि आता म्हणतो 2 मुख्यमंत्री। अरे हा प्रवीण तायडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा काळजाचा तुकडा आहे आणि एक सामान्य पोरगा, प्रत्येक उमेदवार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, आम्हाला आमदार म्हणून पाठवायचा आहे। का पाठवायचं आहे?
का पाठवायचं आहे? कारण का तुम्ही मतदारसंघाला फसवलं, तुम्ही गोरगरीब लोकांना फसवलं, तुम्ही विनायकराव दादा कोरडेचा अपमान केला, तुम्ही मतदारसंघात एक इंजिनिअरिंग कॉलेज आणलं नाही, एक रोजगार निर्माण केला नाही, एक माता भगिनीला काम देण्याचा उद्योग सुरू केला नाही, जे काही डेअरी केली होती, ज्याचे शेअर होते ते डेअरी डुबवली. डुबवली का नाही डुबवली? पतसंस्थाही डुबवली, पतसंस्थाही डुबवली. मग तुम्ही केलं काय? फक्त चांदूर बाजार कुरळ पूर्णा रोडवर, चांदूर बाजार कुरळ पूर्णा रोडवर 150 एकर जमीन हडप केली आणि 150 एकर जमिनीवर चांगलं फार्म हाऊस बांधलं, चांगलं फार्म हाऊस बांधलं. माझ्या माता भगिनींना, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना मी विचारतो का कधी बच्चू कडून फार्म हाऊसवर भावांना विचारतो, तुम्हाला जेवायला बोलावलं का? अरे एखादा तर हात वरत करा, जेवायला बोलावलं म्हणून. ताई जेवायला बोलावलं का? नाही. कारण का तो तुम्हाला नाही बोलावत, तो मुंबईतल्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावते. कारण का तोडपाणीचे सगळे धंदे महाराष्ट्रातले त्या कुरळ पूर्णाच्या फार्म हाऊसवरून होते, कुरळ पूर्णाच्या फार्म हाऊस होते. आणि तुमच्या मतावर निवडून येऊन सगळ्या बदल्या त्या तिथून होतात. पोलिसाच्या बदल्या करायच्या असल्या तर त्याचे ठेके तिथून घेतले जातात. आणि म्हणून या माणसाला 20 वर्षानंतर वापस घरी पाठवण्यासाठी प्रवीण भाऊ तायडे आलाय. आणि आता योगेश टिळेकरांनी सांगितलं का सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं. पहा, मोर्शीमध्ये तुम्हाला गॅरंटीनं सांगतो का उमेश भाऊ यावलकर आजच निवडून आलाय. उमेश भाऊ यावलकर आजच निवडून आलाय. आणि त्याच्यामुळं सगळे लोक, मोर्शीमध्ये उमेश यावलकर, मेळघाटमध्ये केवलराम काळे, तिवशामध्ये राजेश वानकडे, धामणगावमध्ये प्रताप अडसड आणि इकडे प्रवीण तायडे, हे 5 कमळाचे उमेदवार तुमच्या आशीर्वादानं 100% निवडून येणार आहेत. आणि ते आवश्यक आहे. कारण का भाजपचं सरकार बसणार आहे. भाजपचं सरकार का आवश्यक आहे? कारण का लाडक्या बहिणींना आता किती रुपये मिळाले? 1500 रुपये मिळाले. तुम्हाला वाढ पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे का नाही पाहिजे? किती पाहिजे? किती पाहिजे? किती? लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले. त्यांनी घोषित केलं का सरकार बसल्यानंतर 2100 रुपये सुरू होणार. आणि मी तुम्हाला सांगतो, हे 5 आमदार निवडून आले का 5ही जणांना मी घेऊन जाणार आणि तुमचे 3000 रुपये महिना करून देणार. पण काँग्रेस जर आली तर कर्नाटकमध्ये लाडकी बहीण योजना बंद झाली, तशी महाराष्ट्रात बंद झाल्याशिवाय राहणार नाही. सावध राहा. एकेका लाडक्या बहिणीला सांगा, घरी जाऊन सांगा, नाही तर आता बच्चू भाऊ 500 रुपये देईन आणि त्याला फसान तर 3000 रुपये तुम्ही गमवाल. 3000 रुपये तुम्ही गमवाल. शेतकऱ्याला सांगतो का 12,000 रुपये 12,000 रुपये देऊन राहिलं केंद्र आणि राज्य सरकार, ते होणार आहे 15,000. पण जर का काँग्रेस आली तर कर्नाटकमध्ये बंद केलं, सुरूच नव्हतं केलं. कर्नाटकमध्ये सुरू नाही केलं काँग्रेसनं, तसं आपले 6,000 रुपये कट होतील, मोदीजीचे सुरू राहतील. पण जर का भाजप आली
तर आपल्याला किती भेटल? 15,000 रुपये. परवडन का नाही परवडणार? समजा जर का आपण अपप्रचारात आलो तर आपलं हेही जाईल आणि तेही जाईल. आणि त्याच्यामुळं मी फक्त सावध राहा एवढं सांगायसाठी आलो. मुली आहे, मुलींना कॉलेजचं शिक्षण तेही मोफत दिल्या जाते. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं माझ्या माता भगिनींना सांगतो का हे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्हाला कपाळावर कुंकू लावता येते, म्हणून तुम्हाला साडी घालता येते. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून, जिजाऊ मासाहेब होते म्हणून आता तुम्हाला बुरखा नाही घाला लागत. जर का ते नसते तर तुम्हाला सगळ्यांना इथं बुरखा घालून बसा लागलं असतं. तेच परिस्थिती या बच्चू बबलूने आणली. तेच परिस्थिती बच्चू बबलूने आणली. प्रमोद भाऊ, सुरेखाताई, तुम्ही म्हणता की डॉक्टर बोंडे कडक बोलते. डॉक्टर बोंडे एकदम कडक बोलते, पण मी मनापासून बोलतो. का बोलतो? कारण का आता तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा अध्यक्ष आज बरळला ताई तुमच्याही सीट आहे का? 269 सीटावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांना सांगितलं का महाविकास आघाडीला मुसलमानांनी मतदान करा. आता तरी आपण झोपेतून जागा होणार आहे का नाही? इथं बच्चू आणि बबलू तुम्हाला नाही विचारत, टोपीवाल्याला विचारते, दाढीवाल्याला विचारते. त्याची होड लागली का मस्जिदमध्ये केव्हा जाऊ, मौलाना जवळ केव्हा जाऊ आणि कसे मतं मिळू. मग आता जर आपण जागा नाही झालं, आपण जर जातीपातीत राहिलो, आपण जर त्याच्या 41,000च्या लक्ष्मीच्या वर्गणीत राहिलो, तो जर का बिर्याणी खाऊ घालत असल, एक पार्टी देत असल, 500 रुपये देत असल, त्याच्यामध्ये राहिलो तर आपलं काही खरं नाही. नवनीत राणा तशीच पडली. काय झालं? नवनीत राणा पडली आणि चांदूर बाजारमध्ये रॅली काढली आणि आमची वासनकर नावाची भगिनी, त्या भगिनीला मारहाण झाली, त्या जावयाला मारहाण झाली. तुम्हालाही व्हायला पाहिजे का? नवनीत राणा पडली तर राजकुमार चौकामध्ये अतिशय अश्लील शिव्या, हावभाव नवनीत राणाच्या विरोधात केले. पण बच्चूनं विरोध नाही केला, बबलूनं विरोध नाही केला. गणपतीच्या मिरवणुकीवर मला हे सांगा सगळ्या भावांनो आणि बहिणींनो, कधी आपण ईदीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली का? नाही केली. आपण गुलाबाचं फूल देतो. पण इथं असं झालं का इथे गणपतीची मिरवणूक टिकूभाई अहिर आहे का? आहे. टिकूभाई भाऊ अहिर मागच्या वेळेला एका गवळी समाजाच्या पोराचा खून झाला होता, तेव्हा जाणारा मी होतो. पण या वेळेला गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली आणि त्यांना वाचवायसाठी हे दोघेही जण समोर होते. कोणाला? ज्यांनी दगडफेक केली त्यांना वाचवायसाठी. तरी त्यांना मतं देणार आहे का? मग म्हणूनच योगीजी आले, म्हणूनच मोहन यादवजी आले आणि त्यांचा एकच नारा आहे, बटेंगे तो काय? बटेंगे तो, मोठ्याने बोला, बटेंगे तो कटेंगे. आणि म्हणून लक्षात ठेवा का वाचवणार आहे कमळ, वाचवणार आहे भगवा ध्वज, वाचवणार आहे भगवा झेंडा. म्हणून चुकूनही तुमचं मत कुठेही जात असेल कमळाच्या शिवाय, तरी तुमच्या आयुष्याला ते धोका करणार आहे, तुमच्या विकासाला बाधा पोचवणार आहे. आणि म्हणून तुमचं मत
हे कमळावर गेलं पाहिजे. 2 नंबरचं चिन्ह आहे, विक्ट्रीचं चिन्ह आहे, विक्ट्रीचं चिन्ह आहे. आणि म्हणून त्या विक्ट्रीच्या चिन्हावर आपण मतदान करून, कमळावर मतदान करून प्रवीण भाऊ तायडे यांना विजयी करावं असं मी आवाहन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद बोंडे साहेब. अतिशय जे मार्गदर्शन आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं मार्गदर्शन माननीय बोंडे साहेबांनी आपल्याला केलेलं आहे. आणि त्यांनी जो नारा दिला तो आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलाच असेल. यानंतर मी आपले बैतूलचे आमदार चंद्रशेखरजी देशमुख साहेबांना अशी विनंती करतो की ते आपल्याला येथे मार्गदर्शन करतील. भारत माता की। आज के इस चुनावी सभा में, आज के कार्यक्रम में उपस्थित माननीय खासदार अनिल बोंडे जी, आदरणीय यहाँ के उम्मीदवार प्रवीण तायडे जी, मंचासीन समस्त अतिथिगण एवं बंधुओं, मेरा अपना परिचय, मैं मुल्ताई मासोद आठनेर विधानसभा से हूँ. अंधेर बावड़ी दाबोना केलबीरा मानी से लेके लगातार सालबल्डी तक के हम लोगों का क्षेत्र है. और यह क्षेत्र जब मध्य प्रदेश में जब सरकार बनती है तो आज अंधेर बावड़ी से लेके भिंड मुरैना तक के चले जाओगे तो आपको कमल के सिवाय कोई चीज़ नहीं दिखेगी. निरंतर लगातार मध्य प्रदेश में भारतीय जनता पार्टी की सरकार, सनातन धर्म की विचारधारा की सरकार आ रही है. हम लोगों का भी विचार यही है कि महाराष्ट्र में भी कहीं ना कहीं हम लोगों को युति की सरकार लाना है. लगातार कांग्रेस की सरकारें आती रही, कई प्रकार की सरकारें आती रही, लेकिन हमने देखा कि जब सनातन धर्म और हिंदुत्व रहेगा तो हम ही रहेंगे. अगर सनातन धर्म और हिंदुत्व नहीं रहेगा तो हमको पूछने वाला भी कोई नहीं रहेगा. लगातार हमारे उत्तर के प्रांतों में आज सनातन धर्म का बोलबाला चल रहा है और इसी की तरह आज हमारे इस महाराष्ट्र में भी महायुति की सरकार बने. इसके लिए आप लोगों से मैं आह्वान करता हूं कि हमारी लाड़की बहनों को इस सरकार ने काफ़ी पैसा दिया है और आने वाले समय में भी दिया है. हमारे मध्य प्रदेश में भी लगातार योजना चल रही है और उसका लाभ भी निरंतर मिल रहा है. हमारे चुनाव के समय भी यही कहा जाता था कि चुनाव में योजना चालू रहेगी और फिर बंद कर दी जाएगी, लेकिन भारतीय जनता पार्टी की सरकार जो बोलती है वो करके दिखाती है. इसी तरह आपके मध्य प्रदेश में भी आने वाली योजनाएं निरंतर चलने वाली है. मैं आप लोगों से यही कहूँगा कि हमारे उम्मीदवार कमल के फूल के प्रवीण तायडे, इनको आप सब मतदान देकर विजय बनाइए. जय हिंद, जय भारत. धन्यवाद देशमुख साहेब. यानंतर मी आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय अशोकराव दादा बनसोड यांना अशी विनंती करतो की ते आपले विचार या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मांडतील. आज आपल्या चांदूर बाजार नगरीमध्ये महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे प्रवीण भाऊ तायडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मंचावर सन्माननीय मंडळी, मी जास्त काही बोलणार नाही कारण वक्ते भरपूर आहे. आजच्या प्रसंगी मी एकच आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या 20 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जो आपल्याला वनवास झाला तो वनवास संपण्याची वेळ आता आलेली आहे आणि आपण सर्वांनी प्रवीण भाऊ यांच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं असे मी आपल्याला सांगतो. आपण ज्यांच्या सभेसाठी येथे सर्व लोक येथे जमलेला आहो
असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहनजी यादव अवघ्या 15 ते 20 मिनिटात येथे पोहोचणार आहेत. तत्पूर्वी आपल्याला येथे उपस्थित असलेले मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करण्यात आहे. त्यासाठी मी माननीय प्रमोदभाऊ कोरडे बियाणे महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की ते आपल्याला येथे मार्गदर्शन करतील. आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीणजी तायडे यांच्या या प्रचार सभेमध्ये सन्माननीय व्यासपीठ आणि पूर्ण मतदारसंघामधून आलेले माझे माता भगिनी बंधू, आज प्रवीण भाऊच्या जे देवेंद्रजी फडणवीसांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, त्या लाडक्या बहीण योजनेचा सर्व तळागाळातल्या लोकांना आणि भगिनींना फायदा होऊन राहिलेला आहे. आणि त्या 1500 रुपयाचा पुढचा हप्ता तो आपल्याला 2100 रुपये महिन्याप्रमाणे येईल. तसेच देवेंद्रजींनी 1000 मेडिकलच्या ॲडमिशन ह्या महाराष्ट्रासाठी वाढवून घेतल्या. त्या याच्यासाठी की तळागाळातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेण्याकरिता त्यांचा रस्ता सुकर व्हावा, यासाठी त्यांनी खूप चांगले कार्य केले. गेल्या 10 वर्षात देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी आणि कास्तकारांसाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत. आतापर्यंत 70 वर्षातही काँग्रेस सरकारनं कोणत्याही अशा योजना आणलेल्या नाहीत. त्या आपल्या नेते देवेंद्रजी यांनी 10 वर्षात आणलेल्या आहे. आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी आपण प्रवीणजी तायडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढी विनंती मी आपणा सर्वांना करतो. आणि प्रवीण भाऊंना विजयी करा. माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद भाऊ. यानंतर मी आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय सुधीरभाऊ रसे यांना अशी विनंती करतो की ते आपल्याला येथे मार्गदर्शन करतील. माननीय सुधीरभाऊ रसे. बोलो भारत माता की जय श्री राम. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा अशा सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या प्रचार सभेला अवघ्या थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणारे मध्य प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री मोहनजी यादव, मंचावर उपस्थित आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय खासदार डॉक्टर बोंडे साहेब, या मंचावर उपस्थित आपल्या मध्य प्रदेश क्षेत्रातील सन्माननीय आमदार चंद्रशेखरजी, सोबतच या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, मंचावर उपस्थित आमचे शिंदे साहेब, प्रमोददादा कोरडे, अशोकरावदादा बनसोड, आमचे सहकारी गजूभाऊ कोल्हे, सोबतच मंचावर उपस्थित असलेले सर्व गणमान्य. आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या अचलपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार प्रवीणजी तायडे यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या अचलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या विधानसभेत असावं, यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे. आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी गेल्या 2014 पासून या ठिकाणी या देशाचं नेतृत्व करतायत. निश्चितच 60 वर्षापूर्वीचा भारत आणि या गेल्या 10 वर्षापासून 11 वर्षापासूनचा भारत यातला जर फरक आपण पाहिला असेल तर निश्चितच आपल्याला एक वेगळा भारत या ठिकाणी निर्माण झालेला दिसेल. मग तो 370 कलमाच्या माध्यमातून असो किंवा सर्वसामान्य तळागाळातल्या
व्यक्तींसाठी ज्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात त्या माध्यमातून असो, या देशाच्या प्रधानमंत्र्याचं एक स्वप्न आहे की आपला भारत विकसित भारत असला पाहिजे. त्यासाठी अनेक योजना केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या महाराष्ट्राच्या विधानसभेचं, या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असावं आणि त्या सर्व योजनांचा लाभ आपल्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावा, यासाठी या महाराष्ट्रात या महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे. या निमित्तानं मी आज या ठिकाणी आपणा सर्वांना, सर्व उपस्थितांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं, असं सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सुधीर भाऊ. मी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय गजूभाऊ कोल्ह्यांना विनंती करतो की ते आपले विचार या ठिकाणी आज आपल्यासमोर मांडतील. भारत माता की वंदे वंदे. आगामी 20 तारखेला होणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय प्रवीणभाऊ तायडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री मोहनजी यादव यांचे विचार ऐकण्याकरता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहात व त्याकरिता मंचावर उपस्थित आपले सर्व सन्माननीय नेतेगण, पदाधिकारीगण व आपले उमेदवार श्री प्रवीणभाऊ तायडेजी व या ठिकाणी उपस्थित माझी मातृशक्ती, माझे मित्र बांधव व सर्व भारतीय जनता पक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेगण. मित्रो, माझ्या पूर्वी सुद्धा आपल्या या वक्त्यांनी या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा केली, आपल्याशी संवाद केलाय. परंतु या ठिकाणी आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत श्री प्रवीणभाऊ तायडे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बबलू देशमुख, अपक्ष तिसरी आघाडी प्रहारचे उमेदवार बच्चू कडू, या तिघांमधला जर फरक बघितला तर प्रवीण जवळ कॉलेज नाही आणि शाळा नाही. प्रवीण कोण्या बँकेचा अध्यक्ष नाही, कोण्या संस्थेचा अध्यक्ष नाही. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातले म्हणून प्रवीण तायडेकडे बघितल्या जातं व प्रवीणची स्वतःची ताकद आहे, त्याची निष्ठा, त्याची काम करण्याची ताकद व सर्वसामान्य जनतेशी संवाद करण्याची ताकद, याच्या भरोशावर प्रवीणला तिकीट देण्यात आलेली आहे. मित्रो, ज्यांच्याशी आमची लढाई आहे, जे आमच्या समोर उभे आहेत, गेल्या 20 वर्षापासून सातत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत व जे सातत्याने पळत आहेत ते फक्त निवडणुका आल्यात की लोकांच्या दारामध्ये ते फक्त त्यावेळेसच प्रगट होतात. मला हसू आलं, त्यांचं पोस्टर मी बघितलं.
काँग्रेसच्या महाआघाडीच्या उमेदवाराचं मी पोस्टर बघत होतो, त्यावर लिहिलं होतं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणारा उमेदवार. आणि मला प्रश्न पडला की काँग्रेस केव्हापासून सर्वसामान्य लोकांची चिंता करायला लागली. अरे सर्वसामान्य लोकांची चिंता जर केली असती तर या हिंदुस्थानच्या नकाशावरून एक एक प्रांत तुमच्या हातातून गेला नसता व तो प्रांत भगवा झाला नसता. आम्ही या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं विजन घेऊन आलेलो आहोत. काल परवा आम्ही घोषित केलेली लाडकी बहीण योजना, ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय आमच्यावर टीका करत होते. कहां से पैसे दोगे, कहां से पैसे लाओगे. अबे आमच्यात कर्तृत्व आहे, सरकार चालवण्याची धमक आमच्यात आहे. आणि मग ज्यावेळेस पटापट 1500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पडायला लागले तेव्हा घालीन लोटांगण वंदीन चरण. माय तुझे पाहिन मी मुख आणि घालीन लोटांगण. आणि मग दुर्बुद्धी सुचली, कोर्टात गेलेत. कोर्टात जाऊन ते रद्द करण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने सुद्धा सांगितलं की सर्वसामान्य जनतेकरिता देत असलेले पैसे, सर्वसामान्य महिलाला आत्मनिर्भर करण्याकरिता करत असलेलं काम, त्याच्यावर बंदी घालता येत नाही. तिथे तोडगशी पडलं. आणि मग पुन्हा दुर्बुद्धी सुचली, पंचसूत्री घोषित केली. जशी कर्नाटकात केली, तेलंगणामध्ये केली होती की आम्ही 3000 रुपये देऊ. अबे आम्हाला प्रश्न विचारणारे, अब कहां से लाएंगे अबे पैसे. 3000 रुपये की बात कर रहा है. सरकार येणार नाही माहिती आहे. युवकांना 10,000 रुपये देऊ, सरकार येणार नाही माहिती आहे. फसव्या घोषणा करायच्या. कर्नाटकमध्ये घोषणा केली, महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये देऊ. एकही किस्त माझी माता भगिनी या ठिकाणी बसलेली आहे, एकही किस्त ते देऊ शकले नाही. ही लाडली बहीण योजना येण्याचं कारण तुम्हाला माझे माते तुम्हाला सांगतो. मराठवाड्यातल्या एका काम करणाऱ्या महिलेच्या घरातली 9 वर्षाची मुलगी, जिचा बाप देवघरी गेला, जिला वडील तिचे वैर वारले, 400 रुपये फी भरायची होती प्रायव्हेट शाळेची. प्रायव्हेट शाळेत ती शिकवत होती. दुर्दैवानं तिचा बाप ती 7वीत असताना वारले. आई काम करायला जायची. 400 रुपयाकरिता त्या माझ्या लहान मुलीने आत्महत्या केली होती. सरकार महाविकास आघाडीचं सरकार होतं. कोरोनाच्या काळानंतर ज्यावेळी शाळा सुरू झाल्या त्यावेळीची. आणि मग या सरकारने निर्णय घेतला, देवाभाऊंनी निर्णय घेतला, एकनाथराव शिंदेनी निर्णय घेतला, अजितदादा पवारांनी निर्णय घेतला की माझ्या माता भगिनींना मला आत्मनिर्भर करायचंय. ज्यांना हे 1500 रुपये नाटक वाटतं, ज्यांना 1500 रुपये फक्त पैसे वाटतात, त्या भांडे घासणाऱ्या माझ्या आईला विचारा, तिच्याकरता 1500 रुपये काय असतात. भर उन्हात काम करणाऱ्या माझ्या त्या आईला विचारा, 1500 रुपये कशाला म्हणतात. हे 1500 रुपये उद्या 2100 रुपयात परिवर्तित होणार आहेत, हे लक्षात घ्या. ज्या वेळी काँग्रेसची सरकार राज्यात येतं
कर्नाटकमध्ये दुर्दैवाने काँग्रेसची सरकार आली. देशभर हे मौलाना चिल्लावत फिरत आहेत, वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड. वक्फ बोर्ड मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आला आणि दुर्दैवाने जे लिब्रांडू ज्याला म्हणतात, लिबरल ज्यांना म्हणतात, देशात नुसतं अराजकता फैलविणारे हे लोक, काँग्रेस प्रणित ह्या संघटना एक झाल्यात. कर्नाटकमध्ये भगव्याची सरकार आली नाही आणि मग वाटेल त्या जमिनीवर हे वक्फ बोर्ड आपला बोट ठेवायला लागलेत. आणि काँग्रेस या लोकांच्या सोबत राहून या जमिनी लाटण्याचं काम या ठिकाणी करतायत. हे लक्षात घ्या. काँग्रेस येण्याचे धोके, महाविकास आघाडी येण्याचे धोके. संस्कृती संपन्न हा महाराष्ट्र, दगडांच्या देशा, पवित्र देशा, प्रणाम माझा महाराष्ट्र देशा म्हणणारा सुसंस्कृत महाराष्ट्र. काल परवा स्वतःला उद्धव शिवसेनेचे सर्व समजणारे उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये वणीमध्ये आले असताना भाषा काय आहे त्यांची? ही महाविकास आघाडीची भाषा आहे. या अमरावतीचा भूमिपुत्र त्या ठिकाणी त्या हेलिपॅडवर नोकरी करत होता, आपली ड्युटी बजावत होता. बॅगा या महाराष्ट्रात प्रधानमंत्र्याच्या सुद्धा चेक झालेल्या आहेत. कारण की निवडणूक आयोगाला कलम 324 नुसार अधिकार आहेत. तुम्ही जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात, परमपूजनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार स्वतःला म्हणविता, तर तुम्हाला ती भाषा शोभत नाही उद्धवजी. त्या अधिकाऱ्याला म्हणतात की पाहून घेऊ, तुला याचं नाव लिहि रे. बॅग चेक करत असताना दुर्भाग्य आहे, कोणाच्या आरोग्याबद्दल आपण बोलायला नाही पाहिजे. होऊ शकते तुम्हाला मधुमेह आहे. त्याला म्हणतात की तो युरिनचा पॉट सुद्धा तपासून घे. ही काय भाषा आहे? मुजोरी आहे. वाटेल तसा प्रशासनाला वापरून घेण्याची यांची वृत्ती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये यांची होती. असे हे लोक पुनश्च महाराष्ट्रात सत्तेवर आले नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी धोका पुन्हा सांगतो. इम्रान प्रताप गडी नावाचा राज्यसभेचा खासदार जो आरोपी आहे, तो कालपासून या जिल्ह्यात मुक्कामी आहे. कशासाठी मुक्कामी आहे? ओट जिहाद. पाहिलं ना लोकसभेला, माया एक मतानं काय होतं रे बाबू, मी कायले जाऊ रे. केलं ना लोकसभेमध्ये. अरे जर कधी आम्ही 100% मतदानाला जर गेलो असतो तर नवनीत राणाला 11 लाख मतं मिळाली असती. 11 लाख मतं मिळाली. तो या ठिकाणी येऊन बसलेला आहे. तो राज्यसभेवर कसे जातात? जर या ठिकाणी काँग्रेसचा एक आमदार निवडून आला तर याचं मत राज्यसभेला वापरतात. जर अपक्ष निवडून आला तर त्याला विकत घेतात. आणि मग हे असे जे देशामध्ये अराजकता फैलवणारे लोक, काँग्रेस त्यांना राज्यसभेवर पाठवत आणि मग ते तुम्ही पाहता टीव्हीवर करत असताना तुम्हाला आम्हाला चॅलेंज करतात, तुम्हाला आम्हाला आव्हान करतात, तुम्हाला आम्हा सनातन्यांना आव्हान करतात. अबे हमको चुनौतियों दोगे, अबे सदियों से हस्ती हमारी मिठी नहीं, तुम क्या चुनौतियां हमको दोगे. ये भगवे की ताकत है. आदरणीय शरदचंद्रजी पवार, खर तर मी छोटा माणूस आहे, पण घटना सांगायला पाहिजे. या भगव्याची ताकद सांगतो तुम्हाला. जीवनामध्ये कधी रायगडावर गेले नाहीत, कधी छत्रपतीच्या समोर डोकं झुकलं नाही. मधल्या या 4 महिन्यापूर्वी त्या डोलीमध्ये ते 4 जण ते डोली उचलून, ते गाणं आठवते का?
चलो रे डोली उठाओ कहार, शिवराय से मिलने की रुत आई. छत्रपतीच्या पायथ्याला जाऊन, रायगडावर जाऊन छत्रपतीच्या पायावर डोकं ठेवलं. ही ताकद तुमच्या मताची आहे, तुमच्या एकतेची आहे. महाराष्ट्राचं ग्रामदैवत, वारकऱ्यांचं दैवत पंढरपूर. जीवनात कधी पंढरपूरला गेले नाहीत, पंढरपूरच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी लीन झालेत. ये ताकद है भगवेची, एकी करणे की ताकद है. आणि म्हणून मी तुम्हाला शेवटचं आवाहन करतोय, या मतदारसंघातला बेसिक विकास करायचा असेल, रोड रस्ते नाले हा विकास नाही, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, औद्योगिक विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, आरोग्यिक विकास झाला पाहिजे आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे. तरच त्याला विकासात्मक विधानसभेचं क्षेत्र म्हटलं जातं. सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या नाल्या हे जरी विकासाचं पहिलं पाऊल असलं तरी त्या ठिकाणी औद्योगिकरण झाल्याशिवाय आपल्या तरुण मुलं मुलींना बेंगलोर, पुणा या ठिकाणी नोकरीला जावं लागतं. आणि दुर्दैवाने या ठिकाणच्या MIDC ओस पडलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की आगामी निवडणुकीमध्ये आपले सर्वसामान्य उमेदवार प्रवीणजी तायडे यांची निशाणी कमळ आहे. आणि कमळ कशाचं वाहन आहे? ये लक्ष्मी का वाहन है. अच्छे दिन आएंगे प्रधानमंत्र्यांनी 2014 मध्ये म्हटलं होतं ना. आता 1500 रुपये आम्ही देत आहोत, 3 सिलेंडर देत आहोत. शेतकऱ्यांना 0 विजेचं बिल आम्ही देत आहोत. बऱ्याच योजना आहेत. फक्त मी थांबत असताना एवढंच म्हणेल, त्या अटलजीच्या 2 पंक्ती म्हणून थांबतो कि भारत जमी का टुकड़ा नहीं, भारत जमी का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका किरीट है, हिमालय इसका मस्तक है. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. आओ हम संकल्प ले, दोनों हाथ उठकर संकल्प घ्या. आओ हम संकल्प ले, हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. धन्यवाद. धन्यवाद गजूभाऊ. गजूभाऊंचं भाषण म्हणजे खरोखर आपल्या श्रोत्यांसाठी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी असते. त्याचा तुम्ही आस्वाद आता घेतलेलाच आहे. यानंतर आपल्या राष्ट्रवादीचा जो आपला मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या नेत्या माननीय सुरेखाताई ठाकरे, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसुद्धा त्या होत्या. त्यांना मी अशी विनंती करतो की त्या आपल्याला या प्रसंगी संबोधित करतील. रायतेचे राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करते. ज्यांनी आम्हाला जिनं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना वंदन करते. मा जिजाऊ, मा अहिल्या, मा रमाई, मा सावित्री यांच्याही विचारांना वंदन करते. आजच्या या आपले महायुतीचे उमेदवार, अचलपूर मतदारसंघाचे तरुण तडफदार उमेदवार आमचे प्रवीण भाऊ यांच्या प्रचारासाठी आलेले राज्यसभेचे खासदार आणि या जिल्ह्याचे BJPचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बोंडे साहेब, आदरणीय आमदार देशमुख साहेब, आदरणीय आमदार शिंदे साहेब, आदरणीय प्रमोद भाऊ, आदरणीय सुधीर भाऊ रशे, आदरणीय अशोकरावजी बनसोडे साहेब, आदरणीय गोलक्षे दादा, अतुल वाट, आमचे तालुकाध्यक्ष संजय गुर्जरजी आणि मंचावर सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व जबाबदार पदाधिकारी,
उपस्थित सर्व माझी वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, अतिशय सुंदर असं भाषण आधीच्या वक्त्यांनी केलं आणि मला असं वाटतं सगळ्या विषयांना हात घालत असताना संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाची परिस्थिती आपल्यासमोर ठेवली. मला असं वाटतं अतिशय थोड्या वेळामध्ये सन्माननीय MP आमचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय इथे येणार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं. आज महाराष्ट्रामध्ये मग आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, या सर्वांच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण निवडणूक लढतोय. आणि यावेळीची निवडणूक जर आपण सगळ्यांनी बघितली तर अतिशय सगळ्या परिस्थितींना समोर जाऊन संघर्ष करत आपल्या सगळ्यांना ही निवडणूक लढवावी लागत आहे. पण तरीसुद्धा आम्हाला खात्री आहे की या राज्यामध्ये हा शेवटचा माणूस निश्चितपणे महायुतीचं पुन्हा सरकार आणणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमचा सर्वांचा झेंडा लढणार, हा विश्वास मला निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या वतीने ते द्यावंसं वाटतं. आज लाडक्या बहिणीची अतिशय सुंदर भूमिका आमच्या बंधूंनी मांडली आणि MP आमदार, मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदय इथे आहेत की ज्यांचं राज्य हे महिलांनी निवडून आणलं हे आम्हाला विसरता येणार नाही. या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी ही परिस्थिती अतिशय सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी आपल्यासमोर मांडली. प्रवीण तायडे हा असा एक उमेदवार आहे, त्याला अतिशय लहानपणापासून आम्ही ओळखतो. सर्वांनी उमेदवाराच्या बाबतीत फार वेगवेगळ्या वावड्या उठवल्या, पण कुठलाच पक्ष हा डमी उमेदवार देत नसतो. एवढी बुद्धी निश्चितपणे आमच्या अचलपूर मतदारसंघातल्या लोकांना आहे. कुठेतरी वावड्या उठवायच्या आणि एखाद्या उमेदवाराला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करायचं. जर असं असतं तर इथे हिंदुस्थानातल्या नेत्याची, योगीजींची सभा झाली नसती, MP मुख्यमंत्री इथे सभेला आले नसते. डमी म्हणून सगळ्यांनी वेगवेगळ्या वाटा काढून या उमेदवाराला सगळ्यांनी टाळलं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, आज अशोकरावजी बनसोड माध्यमातून आपण अतिशय विजयाच्या जवळ पोहोचलो होतो, पण तरीसुद्धा अशोकराव बनसोड साहेबांना अतिशय साधा सरळ तुमच्या सगळ्यांशी नाळ जुळलेला हा आमचा उमेदवार, तेव्हा आम्ही त्यांना आमदार करू शकलो नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अभी नाही तो कभी नाही. यावेळी जर थोडासा का तरी तुम्ही चुकलात, मग अशी कोणीतरी खूप छान भूमिका मांडली आणि मी सुद्धा असं म्हणते की हा राष्ट्र आमच्या आले, हा आमचा राष्ट्रसंतांचा जिल्हा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मतदान नोहे मजाक, मतदान ही दुधारी तलवार, थोडासा का चुकला वार उलटे स्वतःचा स्वतःवर. सर्वांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. मला असं वाटतं या ठिकाणी आले का, मी यासाठी तुम्हाला राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमधलं वाक्य सांगितलं की राष्ट्रसंतांनी प्रत्येक विषयाला हात घालत असताना या लोकशाहीला सुद्धा हात घातला आणि लोकशाहीमध्ये मतदान हे किती महत्त्वाचं असतं. कोणीतरी म्हटलं की मी नाही गेलो तर काही फरक पडणार नाही, पण एका एका मतदानाला एवढं महत्त्व असतं. आणि म्हणून यावेळी कमळ तुमच्या हातामध्ये आलेलं आहे, या कमळाला निसटून जाऊ देऊ नका. अतिशय सुंदर असं चिन्ह आहे जे चिखलातून उगवतं पण सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतं. या फुलांचा राजा हे कमळ आणि ते प्रवीण तायडे यांचं चिन्ह आहे. मला असं वाटते असंच सहजासहजी हातातून आम्हाला नाही सोडता येणार. या भागाचा विकास करायचा असेल, या महायुतीच्या माध्यमातून शेवटच्या माणसा आम्हाला न्याय द्यायचा असेल, रोजगारांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल,
आज इथे MP जवळ आहे, मेळघाटमधला सगळा आमचा आदिवासी भाग जवळ आहे. इथली परिस्थिती अतिशय या जिल्ह्याची वेगळी आहे. पण अजून सुद्धा अचलपूर मतदारसंघ जिथे मुक्तागिरी जवळ आहे, जिथे मेळघाट जवळ आहे, MP जवळ आहे, इतका सुंदर हा एरिया असताना कपाशीचं पीक मोठ्या प्रमाणावर आहे. मला मान्य आहे, कापसाला जरी भाव असेल तरी मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या सरकारने अतिवृष्टीचे सोयाबीनचे पैसे असेल, कापसाचे पैसे असेल, संत्र्याचे पैसे असेल, तुमचा 1 रुपयाचा विमा असेल, ही सगळी पैसे तुमच्या खात्यामध्ये आले हे मी सांगते, कारण आमच्याही खात्यामध्ये ते पैसे आले. आणि तरीसुद्धा या सरकारने काय केलं असं म्हणून विचारणे लोक असतील. त्या सरकारचा सर्वांनीच फायदा घेतला. या सरकारच्या भरोशावर आपला विकास केला, मतदारसंघामध्ये काम केलं, पैसा आणला. पैसा मतदारांपर्यंत गेला की नाही मला माहीत नाही, पण यांच्या घरात मात्र निश्चितपणे पैसा गेला हे आम्हाला विसरता येणार नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना काही झालं तरी चालेल, प्रवीण तायडे हा आमचा असा एक उमेदवार आहे. कुठंतरी भाकरी आता परतली पाहिजे असं सर्वच जण म्हणतात. भाकरी खूप जर करपली तर ते काही योग्य नाही. भाकरी परतान तेव्हाचा विजय तुम्ही प्राप्त करा. आणि ही संधी तुम्हाला आता आली आहे. मला एक गोष्ट लक्षात येत नाही, या भागातले लोक खूप टाळ्या वाजवते. या भागातले लोक काही सावत्र आहे का? नाही ना, मग वाजवा एकदा टाळ्या. मी तेव्हाची म्हणते, मी बोंडे साहेबांना पण म्हटलं की बोंडे साहेब का हो असं, हे सख्य आहे आणि हे सावत्र असं काही आहे का? तर ते म्हणले काय माहीत बा. आणि म्हणून मी पण तुम्हाला म्हटलं की असं जर नसेल, हात वर करा, प्रवीण तायडेला निवडून आणायचं की नाही आणायचं. भारत माता की. भावांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणूक एक संघर्षाचं मैदान असतं आणि नेहमी नेहमी पराजय स्वीकारणं हे काही योग्य नाही. आत्ताच बोंडे साहेबांनी सांगितलं, मी त्या विषयावर खोलात जाणार नाही, कारण त्यांच्याच भागात पुन्हा मी सभा घ्यायला चालली आहे. तेव्हा या मतदारसंघामध्ये आता इथून गेल्यावर सरळ घरी जाऊ नका. बायांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही वीर मातांची भूमी आहे, जिथे महिलांनी इतिहास घडवला. आणि ही राज्यसुद्धा आणण्याचं काम मोठ्या संख्येने जर कोणी करेल तर आमच्या भगिनी करेल. भगिनीने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि प्रवीण भाऊच्या पाठीशी आम्ही सर्वजणी आहे. बोंडे साहेबांनी खरं सांगितलं, सरकार आलं तरच आपल्याला पैसे मिळतील. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठल्या तरी सरकारने आपला विचार कधी केला का? हो, कधी केला का? हो म्हणता. या सरकारने आपला विचार केला, खरं की खोटं? हात वर करा. आणि मग इतकी स्वाभिमानाची ओवाळणी जर आमच्या भावाने आम्हाला दिली. आम्ही बहिणी फार हळवे आहोत. आमच्या बहिणीला जर ही ओवाळणी मिळाली असेल तर ती तिच्या भावाशी कधीच बेईमान होणार नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनी, कोणी म्हणते इथली सीट येईल, तिथली सीट येईल, पण मी आवर्जून तुम्हाला सांगते बोंडे साहेब, या महाराष्ट्राचा इतिहास आणि या महायुतीचा इतिहास जर कोणी घडवत असेल तो आमच्या भगिनी घडवतील, हा विश्वास आम्हाला निश्चितपणे आहे. आणि आमच्या भगिनी आता भांडायसाठी पदर खचायचा नाही, आता मैदानात उतरायसाठी पदर खोचायचा. आणि काही झालं तरी चालेल, प्रवीणला आम्ही निवडूनच आणू, हा निर्धार आम्ही या ठिकाणी करायचा. माझ्या भावांनो, कुणाच्या मनामध्ये थोडी शंका असेल की महायुतीचं सरकार आहे मग घड्याळ इथं दिसत नाही, असं नाही. सगळे झेंडे घड्याळाचे लागले. जिथं जिथे आमचे कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात आहे. आणि त्याच्यामुळे कुणीही मागे नाही, कुणीही समोर नाही, हातात हात घालून आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. इथं घड्याळ आहे, आम्ही तुम्हाला मदत करतोय. जिथं घड्याळ आहे तिथे BJP तिथे मदत करते आहे, तिथे शिवसेना आहे, तिथे शिंदे साहेबांची माणसं मदत करतात आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांनी या BJPचं आमचं चिन्ह, आमच्या महायुतीचं चिन्ह, प्रवीण भाऊंचं कमळ, या कमळावर शिक्का मारून मला असं वाटतं 2 नंबरवर आमचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. मी पुन्हा सांगते, कमळ तू आपल्या सगळ्यांच्या हातात येणार. अरे मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो यारो, संघर्ष करने वालों की कभी हार नहीं होती, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. कोशिश करा, यावेळी निश्चितपणे विजय आपला आहे. एवढंच सांगते, इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार
माननीय प्रवीण भाऊ तायडे यांना मी अशी विनंती करतो की ते त्यांचे विचार आपल्या समोर इथे प्रकट करतील. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाच्या नेत्या सौ सुरेखाताई ठाकरे, आपल्या मध्य प्रदेशचे आमदार चंद्रशेखरजी देशमुख, गजाननरावजी कोल्हे, अशोक काका बनसोड, बियाणे महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा प्रमोददादा कोरडे, बुलढाण्याचे आमदार विजयराजदादा शिंदे, सुधीर भाऊ रसे, डॉक्टर चंद्रशेखरजी गुलेक्षे काका, बाळासाहेब काका सोनार, अतुलजी वाट, आमचे गुजरातमधून आलेले सन्माननीय आमदार मंत्री महोदय, आपल्या अक्षराताई, संगीताताई, मीराताई, पंडागळेताई, किरणभाऊ सिनकर, जितूभाऊ मस्करे, विलासदादा तायवाडे, आमचे दादा टिकूभाऊंचे वडील भागवतताई, त्यानंतर नंदभाऊ बर्वे आणि स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष पवनभाऊ बैस, रुपेशभाऊ ढेपे, मिलिंदभाऊ चुके आणि सर्व महिला भगिनी, ज्येष्ठ मंडळी आणि बालगोपाल मित्रांनो, येत्या 20 तारखेला हो घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाने मला उमेदवारी दिले. निवडणुकीसाठी उमेदवारी दिली ही परिवर्तन करण्यासाठी, वनवास संपवण्यासाठी, उद्योगधंदे आणण्यासाठी, पांधन रस्ते करण्यासाठी, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणण्यासाठी. या सर्व गोष्टी ज्या घडल्या नाही त्या करण्यासाठी आणि त्याच्यानंतर गो तस्करी रोखण्यासाठी. अरे भाऊ, गाई म्हशी, गाई बैल कापून बिर्याण्या खाणं सुरू आहे तिकडे. त्या बहीण कोणी ऐकायला तयार नाही. तो म्हणते मुसलमान मायाजवळ आहे, तो म्हणते मुसलमान मायाजवळ आहे. म्हणजे याच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहे की मुस्लिमांचे मत कोणाजवळ आहे. हा जाते भेटीले, तो निघाला बाहेर की हा घुसते अंदर. रोजचा धंदा सुरू आहे. रोजच्या टोप्या घालतात हे संध्याकाळी जाऊन. रोजचा पैसा वाटाचा धंदा सुरू आहे याचा. दिवसा हिंदूले भेटते आणि रातचे मस्जिदीत घुसते. हे मी पाहून राहिलो. नुसतं मुस्लिमांच्या मतावर डोळा ठेवून दोघे जण आहे. आता तर मला समजलं की बा कोणता मौलवी आणणार आहे म्हणते. पहिले त्याच्या दाढीचे केस मोजते म्हणते, बाकी मग यायचे दाढीचे केस मोजते. पांढरे किती काय किती. तर यायच्या या स्पर्धेतूनच आपल्याला टांगे काढून निघायचं आहे. एवढं लक्षात ठेवता. बबलू देशमुखाच्या कपाळावर रेष नाही, रंदा मारलाय त्याच्या रेषेवर. आमदार होऊ शकत नाही. बबलू देशमुख पळू पळू लोक बोर झालेले आहे आणि बच्चू कडू निवडून यू बोर झाला आहे. लोक बयसले आहे. म्हणजे ओला कचरा सुका कचरा. ओला कचरा बबलू देशमुख आणि सुका कचरा बच्चू कडू. कचरा कुठं जात असते? कचरा उकंड्यावर जात असते, उकंड्यावर. आणि हे तो गावाच्या बाहेर असते. म्हणजे मतदारसंघाच्या बाहेर करावं लागते की नाही करावं लागत?
म्हणून यायनं काहीच केलं नाही. अरे गायीसारख्या तस्करी सोबत म्हणजे आता जे जेवण सुरू आहे यायचं, हे सन्माननीय मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे. म्हणून मी एवढं आवाहन करतो, खऱ्या अर्थानं परिवर्तन जर मतदारसंघात करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. योगेश अण्णा टिळेकर यांनी असं अप्रतिम भाषण दिलं, सर्वांनी अप्रतिम भाषणं दिले, गजूभाऊंनी दिलं, सुरेखाताईंनी दिलं आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. खरं दर्शन, खरं चित्र स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि चित्र दाखवलं. मी जे म्हटलं की मस्जिदीत जातात, मी जे म्हटलं ते मस्जिदीत जातात, संध्याकाळचे जातात. अरे मुस्लिम उनके पास है तो सारे हिंदू मेरे साथ साथ है. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे महाकालचे परमभक्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर मोहनजी यादव यांचं येथे आगमन झालेलं आहे. आणि डॉक्टर मोहनजी यादव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर, जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांच्या पुतळ्यावर आपल्या पुष्प अर्पण करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष खासदार माननीय डॉक्टर बोंडे साहेब, प्रमोद भाऊ कोरडे, गजूभाऊ कोल्हे व सर्व लोकांना, सुधीरभाऊ रसे यांना अशी विनंती करतो, प्रवीण भाऊ तायडे, की त्यांनी आपले माननीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर मोहनजी यादव यांचं स्वागत करायचं आहे. तसेच अहिर नवयुवक संघ आणि टिकूभाऊ अहिरचं मित्रमंडळ हे सुद्धा मंचावर येऊन डॉक्टर साहेबांचे स्वागत करतील. ज्यांची आपण बराच वेळपासून आतुरतेने वाट पाहत आहोत असे मध्य प्रदेश नव्हे सर्व भारताचे सर्व नेते आणि आपले मुख्यमंत्री साहेब डॉक्टर मोहनजी यादव यांना टिकूभाऊ अहिर मित्रमंडळ हे माननीय डॉक्टर मोहनजी यादव साहेब यांना तलवार व भगवी शाल देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर मोहनजी यादव साहेब यांना अशी विनंती करतो की ते आपल्याला येथे संबोधित करतील. जिन्होंने हमारे आराध्य दैवत उज्जैन के महाकाल इस तीर्थ क्षेत्र का पूरा अतिक्रमण मुक्त करके वहां हिंदुत्व की परचम फहराई है, ऐसे मध्य प्रदेश के मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर मोहन जी यादव आपको संबोधित करेंगे.
मेरे साथ सभी गगन भेदी नारे के साथ बोलेंगे, बोले महाकाल महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र महाराज की। महाराष्ट्र की धरती पर महाराज शिवाजी को नमन करते हुए महाराष्ट्र के वीर, धीर, गंभीर और चुनाव की इस बेला में डूबे हुए हमारे सभी राजनीतिक दृष्टि से भारतीय जनता पार्टी के पक्ष में हमारी विजय पताका धारे हुए योद्धाओं को प्रणाम करता हूं, आपका अभिनंदन करता हूं। मैं आज के इस अवसर पर मंच पर विराजमान राज्यसभा के सांसद, जिला अध्यक्ष अनिल जी बोंडे, आपका भी अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। और अचलपुर विधानसभा के प्रत्याशी प्रवीण जी, जोरदार अभिनंदन करो प्रवीण जी का भी। माननीय प्रमोद जी कोरडे, प्रमोद जी जोरदार अभिनंदन। प्रमोद जी भूल ही गए कि वो बैठे हमारे मस्ताने आदमी। और हमारे साथ मध्य प्रदेश की धरती से विधायक जी यहाँ मेहनत कर रहे हैं, जोरदार अभिनंदन। चंद्रशेखर जी, आपका भी स्वागत वंदन। अशोक दादा बंसोड़ जी, कहाँ है अशोक दादा, जोरदार अभिनंदन करो। और विजय जी शिंदे, विजय जी का भी अभिनंदन है, बहुत अभिनंदन। गजानन जी कोल्हे, आप ताली बजाते जाओ, मैं नाम बोलते जाता हूं। सुरेखा ताई ठाकरे, आपका भी स्वागत वंदन है। सुधीर जी रसे, अक्षरा ताई, कहाँ अक्षरा ताई, ताई आपको प्रणाम। पूरे मंच पे नाम तो बहुत सारे, एक बार जोरदार अभिनंदन पूरे मंच का और अपने आप का भी। चांदोर बाजार विधानसभा अचलपुर जिला अमरावती में छत्रपति शिवाजी महाराज की कर्मस्थली, जन्मस्थली महाराष्ट्र में आकर रोम रोम रोमांच से भर जाता, आनंद से ऐसा लगता है कि परमात्मा की कई कृपा होगी कि आज वीर शिवाजी के इस क्षेत्र में, और शिवाजी से लगा करके डॉक्टर अंबेडकर जी तक, और ये विदर्भ का हिस्सा है ना, विदर्भ का हिस्सा है, तो महाराज विदर्भ के इस क्षेत्र में भगवान कृष्ण से भी संबंध आता है। भगवान श्री कृष्ण की ससुराल भी है ये। रुक्मणी देवी हमारी अपनी बेटी, हमारी बहन, भगवान कृष्ण का जिनसे विवाह हुआ, और वो वीरांगना जिसने अपने भाव से, स्वभाव से और बुद्धिमत्ता से महाभारत के युद्ध की दिशा तय करने का काम अगर किसी ने किया तो रुक्मणी देवी ने किया था। हमें इस बात का गर्व है। ये विदर्भ की और ये महाराष्ट्र की विशेषता है। परमात्मा की दया से जन्म तो एक ही बार मिलता है, लेकिन अपने जन्म को सिद्ध करना, सफल करना, ये अगर रिकॉर्ड या इतिहास मिलता है, ये केवल सनातन धर्म में मिलता है। हमें इस बात का गर्व है। ऐसा ही नहीं, भगवान राम और भगवान कृष्ण की जय बोलते हैं। भगवान राम और भगवान कृष्ण, दुनिया के किसी देश में चले जाओ और उस देश में जाकर के विदेश वाले आपसे परिचय पूछे और हम इतना कह दें कि हम राम और कृष्ण की धरती से आते हैं, तो वो अपने आप कहेगा ये हिंदुस्तान से आते हैं, उनको कोई बताने की जरूरत नहीं। कितना दुर्भाग्य की बात है मित्रों। आप बताओ, आजादी के बाद, आजादी के पहले हम गुलाम थे, हमारे भगवान के मंदिर तोड़े गए। 500 साल पहले आतताइयों ने भगवान राम, भगवान कृष्ण, जब जब जिनकी जरूरत लगी उनने अपने ढंग से शासन चलाते हुए हमारी भावनाओं पे कुठाराघात किया। लेकिन आजादी के बाद तो इस हालात से बदल सकते थे, लेकिन आजादी के बाद भी कांग्रेस और उनके साथ के चट्टे बट्टे लोगों ने हमारे देवस्थानों के ऊपर अपने भाव, स्वभाव और अपना विरुद्धार्थी भाव के कारण से हमारी संस्कृति की इज्जत नहीं की। वर्षों तक कोर्ट कचहरी करते रहिए। कांग्रेस के और इनके साथ वाले लोग कोर्ट में शपथ पत्र देते रहे
आप बताओ भगवान राम, बताइए भगवान राम कहां पैदा हुए भाई साहब? आप बताओ कहां पैदा हुए? बहनें बताएगी कहां पैदा हुए? आप जरा जोर से बताओ कहां पैदा हुए? आपको मालूम, इनको मालूम, उनको मालूम, सबको मालूम कि अयोध्या में पैदा हुए। नहीं मालूम तो कांग्रेस और उनके साथ वालों को नहीं मालूम कि भगवान राम कहां पैदा हुए। अरे डूब मरना चाहिए। भगवान राम और कृष्ण की धरती पर आपने वर्षों तक प्रमाण छिपा करके झूठ बात कहते रहे। कहां के राम, किसके राम, कहां देखा, कोई प्रमाण नहीं। वो तो धन्यवाद है सुप्रीम कोर्ट का, जोरदार अभिनंदन करो न्यायपालिका का, जिनके कारण से आज अयोध्या में सरयू के किनारे भगवान रघुनंदन आज मुस्कुरा रहे हैं। हमें आनंद आ रहा है, पूरा देश झूम रहा है। जनवरी से लगा करके ये 11वां महीना चल रहा है, नवंबर का, पूरा देश का बच्चा बच्चा और पूरी दुनिया के हमारे सनातन संस्कृति के लोग आनंद में डूबे। लेकिन मातम कौन मना रहा है? आज भी ये कांग्रेसी लोग मातम मना रहे हैं। आज भी ये उस बात को रो रहे हैं जिसको सुप्रीम कोर्ट ने सही कह दिया। जोरदार अभिनंदन करो एक बार फिर यशस्वी प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी का। अरे सुप्रीम कोर्ट ने फैसला दिया, सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद तो धूमधाम से भगवान गर्भगृह में मुस्कुराना चाहिए कि नहीं मुस्कुराना चाहिए? ये आनंद आना चाहिए कि नहीं आना चाहिए? हमारे देश के प्रधानमंत्री अगर उस गर्भगृह के अंदर भगवान के गृह अपने उस राज्याभिषेक के समान अयोध्या में मंदिर के गर्भगृह में प्रवेश में जब गए तो ये अप्पू पप्पू वैसे ही दिमाग कितना है मालूम नहीं है क्या हाल है इनके। लेकिन ये कहते कि वहां नाच गाना हुआ था। मित्रों, ये अपने धर्म का अपमान है, भगवान श्री राम का अपमान है। ये चुनाव हमारे और आपके सबके स्वाभिमान का चुनाव है। सनातन धर्म को सामने रखते हुए एक एक व्यक्ति जाना और 20 तारीख के लिए एक बार नहीं 2 बार बटन दबाना कमल के फूल का, ताकि इनसे हिसाब चुकता हो सके। भगवान राम का अपमान करोगे इस देश के अंदर। जब सुप्रीम कोर्ट से निपट गया, सब दूर से फैसला हो गया। और हमको तो डबल इसलिए बोला मैंने कि अभी तो अयोध्या में राम मुस्कुराए हैं, मथुरा वाले बाकी है। बाकी है कि नहीं बाकी है? तो महाकाल चाहेगा तो बहुत जल्दी गोपाल कृष्ण भगवान की, उनकी भी गगनभेदी जय जयकार होगा। हमारे लिए इस देश के अंदर हमारे अपने आराध्य अगर उनकी जयकारा भी बोलो तो इनको लगता है कि जैसे कोई इनको गर्म पानी डाल दिया हो, उखलता तेल डाल दिया हो। ये क्यों जलते आज तक समझ में नहीं आया, क्यों इनको ऐसा लगता है। जब हम ये बात कहते हो तो क्या धर्म की बात करते हो? अरे भगवान राम और कृष्ण के जीवन से हमारी संस्कृति पुष्पित पल्लवित होती आई है। कई कई पीढ़ियां निकल गई हमारी अपनी सनातन संस्कृति के लिए। अब हम धर्म की बात नहीं करें तो क्या अधर्म की बात करेंगे? आप तो धर्म जानते नहीं हो, आपके मन में तो केवल वोट वोट वोट, और वोट में भी किनके, यहां के कम पड़े तो बांग्लादेशी घुसपैठियों के तक दिमाग लगाते हो। इस देश के गद्दारों के साथ देखो कहां तक तार जुड़े हुए हैं, जो अपने देवस्थान की तरफ उंगली उठाते हैं। अब आप बताओ, अपने इस मध्य प्रदेश के समान महाराष्ट्र तो वो हमारा राष्ट्र महाराष्ट्र है जिसने 300 साल पहले भी महाराज शिवाजी के नेतृत्व में हिंदवी राज्य के अपने स्वराज्य के लिए भगवा पताका लहराते हुए पूरे देश के अंदर आनंद की वर्षा की है। और आज बाबा महाकाल की जयकारा अगर हम लगाते हैं तो हमें इस बात का गर्व है, वहां सिंधिया महाराज ने महाकाल सहित सारे मंदिर बनवाए। इसकी जड़ में अगर कोई है तो महाराष्ट्र है और महाराज शिवाजी का विचार है। जोरदार आनंद के साथ नारा लगाओ, जय जय श्री महाकाल। और केवल उज्जैन क्या, अहिल्या माता का 300वां वर्ष चल रहा है। अहिल्या माता ने इसी महाराष्ट्र की बेटी इंदौर में ब्याही और इंदौर की महारानी बनकर के हमारे सभी देवस्थान
वर्तमान में विश्वनाथ बाबा भी अगर धाम पे मुस्कुरा रहे हैं तो वो मंदिर अहिल्या माता का बनाया हुआ है। बोला अहिल्या महारानी की। उस महारानी को देखो, उस काल में दिल्ली में सल्तनत मुगल की थी, लेकिन केवल बनारस नहीं, सोमनाथ, रामेश्वरम, कौन कौन से मंदिर गिनाऊं, हर देवस्थान पर और हर जगह अन्न क्षेत्र, नदी के किनारे घाट, भिक्षुकों की रहने की व्यवस्था, जो जो कर सकते थे वो सब किया। और अपने स्वाभिमान की रक्षा करने के लिए अपने छोटे से राज्य से बढ़कर महाराष्ट्र की बेटी ने जब आनंद छाया, तो आप तो आजादी के बाद यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का समय, जोरदार ताली बजाओ। अब आनंद नहीं आएगा तो कब आएगा? काय का आगाड़ी ने काय का पिछाड़ी, सब कबाड़ी कबाड़ी है कि नहीं? कबाड़ी मेरे तो पल्ले ही नहीं पड़ता है। कहां की ईंट, कहां का रोड़ा, भानुमति ने कुनबा जोड़ा, कहां से इकट्ठे होकर आ गए। कोई सिरपेर ही नहीं मिल रहा है इनका। मिल रहा कोई सिरपेर? आप बताओगे क्या? अरे कैसे लज्जित कर रहे हैं, कहां से कौन कौन से विचार ला रहे हैं। ये इनके इन प्रकार कैसे भी करके कुर्सी चाहिए, सत्ता चाहिए। जब सरकार थी सब खा गए, कुछ नहीं छोड़ा। आज महाराष्ट्र के अंदर पहली बार बहन बेटियों के लिए, पहले तो साल में एक बार रक्षाबंधन होता था, दूसरी दिवाली के समय भाई दूज होती थी। अब तो हर महीने लाड़की बहनाओं को 1500 रुपए की राखी बांधने का हमारा जो प्रणाम मिलता है, ये होना चाहिए कि नहीं होना चाहिए? हमारी बहन बेटी के हाथ में अगर पैसे आए तो गलत क्या है? गलत कुछ गलत नहीं है, लेकिन कांग्रेसियों को जैसे ही योजना दिखती है उनकी छाती में आग लग जाती। उनको ऐसा लगता शरीर पे सांप लौट रहा है, नींद नहीं आती है। काकी लाड़की, काय की लाड़की, अरे तुमने तो कभी दिया नहीं है, तुम तो बहन बेटी समझते नहीं हो। जितने अत्याचार बहन बेटियों पे कांग्रेस के शासनकाल में हुए, उतने शासनकाल में कभी किसी की गिनती नहीं कर सकते। लेकिन आज हमारे बीच सौभाग्य की बात है, बहनों, मैं मध्य प्रदेश से आता हूं। अभी तो हमने वहां 1000 से शुरू करी, हमारे लिए भी केरे लग गए। यहां प्रेस कॉन्फ्रेंस कर ली, झूठी बात कर दी कि भैया इनने चुनाव में सरकार बना ली और सरकार बनाने के बाद योजना बंद कर दी। अरे आंखें वो तो खोल के देखो, पहले 1000 देते थे, अब 1250 देते, लगातार दे रहे हैं, लगातार दे रहे हैं और देते रहेंगे। और महाराष्ट्र वाले तो जोरदार ताली बजाओ अपने एनडीए वालों के लिए। हम तो बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह। हम तो 1250 पे अटके थे, आपने 1500 ले लिए। जोरदार ताली बजाओ। ये महाराष्ट्र में ये है भाजपा, ये है भाजपा की ताकत। और अभी तो आने दो 23 तारीख के रिजल्ट। अगले ही महीने दिसंबर से सरकार बनते ही 2100 रुपया शुरू होगा बहनों के लिए। ये रोते रहेंगे, रोने दो इनको, रोने वाले रोते रहेंगे। अरे बहन बेटी को नहीं देंगे तो किसको देंगे? उनका हक है बहन बेटियों के हाथ में। ये हमारे अपने परिवार है, ये भारत की विशेषता है, सनातन धर्म की व्यवस्था है कि यहाँ बहन बेटी अपने घर के अंदर, पुरुष तो एक बार 1 रुपया कहीं आएगा तो अठन्नी कहीं बिगाड़ देगा, बहनें तो 1 पैसा नहीं बिगाड़ती है, अपनी जान की बाजी लगा करके जो मिलता पूरा परिवार में लगा देती है। ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृति है। इसलिए इस देश की संस्कृति माता बहनों के नाम से जानी जाती। इसलिए हम सब बोलते हैं भारत माता की। और हम केवल भारत नहीं, ये सौर मंडल में होंगे सूर्य, चंद्र, मंगल, बुध, गुरु, लेकिन वसुंधरा को तो माता ही मानते हैं, पृथ्वी माता की। ये हमारी संस्कृति है। इसलिए हमारे तो देवी देवता भी नाम के आगे सीताराम, राधे श्याम, ये हमारी संस्कृति है, इसका आनंद है। और अब जब ये सनातन संस्कृति वाले शासन चला रहा है तो एक एक व्यक्ति के जिंदगी बदलने के लिए, आप में से कौन कौन खेती करता है? हाथ खड़े करके बताओ जिनकी खेती है। आप अपने में से भी कर सकते हो।
आप बताओ, किसान सम्मान निधि पहली बार अगर किसी ने दिए तो यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने दिए कि नहीं दी? जोरदार ताली बजाओ। ये सम्मान है, पैसा नहीं है। एक तरफ सीमा पे जवान और एक तरफ खेत में काम करता किसान, दोनों को सम्मान देने का काम किसी ने किया है। ये भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी जी ने किया है। हमें इस बात का गर्व है। किसानों के सच्चे हितैषी और युवाओं के लिए तो कहना ही क्या है। आज देश के अंदर इकोनॉमी जिस प्रकार से बढ़ रही है, हमारे देश के अंदर 14 के पहले हम 11वें नंबर पे थे देश दुनिया में, 11वें नंबर पे। और वो मोदी बाबा 10 साल सरकार चला गए, वित्त मंत्री, गवर्नर, प्रधानमंत्री, सारी पता नहीं कहां की डिग्री थी, लेकिन सारी डिग्री के बाद भी उनके ही पुराने पूर्व प्रधानमंत्री कहते थे मैं 1 रुपया भेजता हूं 15 पैसे पहुंचते हैं, बीच में सब खा जाते हैं। अरे भैया, प्रधानमंत्री बन के अगर ऐसे रोते हो तो इस्तीफा दे के बाहर आ जाओ। अगर आपके बस में नहीं है ये व्यवस्था तो आपको ये रोने की जरूरत नहीं है। आज नरेंद्र मोदी जी की सरकार है, अगर वहां से 6,000 भेजते 1 रुपया भी कम आता क्या आपके खाते में? यह है जैसी नियत वैसी बरकत। जोरदार ताली बजाओ। ये बीच के सारे दलाल खत्म कर दिए। ये सारे दलालों की फौज किसी ने खड़ी कर रखी थी तो कांग्रेस वालों ने खड़ी कर रखी थी। ये सारे दलालों का अंत अगर किसी ने किया है तो भगवान कृष्ण की तरह कंस का अंत भगवान कृष्ण ने किया है और कांग्रेस का अंत हमारे सारे यहाँ के लोग करेंगे, ये पक्का है। क्योंकि इनकी जो लाइन है वो उनकी एक ही लाइन है। ये सिवाय अपने स्वार्थ के लिए, अपने खानदान के लिए, इनके लिए फैमिली फर्स्ट है। केवल परिवार के लोग चाहिए, बाहर का कोई नहीं चाहिए। मुझे इस बात की खुशी भी है, ये है हमारी पार्टी सबका साथ सबका विकास। मेरे जैसे किसान परिवार के व्यक्ति को, जिसके परिवार में कोई विधायक नहीं, सांसद नहीं, कोई मंत्री नहीं, मुख्यमंत्री का तो सवाल ही नहीं, लेकिन उठा करके घर से मुख्यमंत्री बनाया है, ये है भारतीय जनता पार्टी, ये है नरेंद्र मोदी जी की सरकार। आज कई सारी बातें कर सकता था, लेकिन समय की कमी है। ये चिट्ठी पे चिट्ठी आ रही है, हेलीकॉप्टर नहीं उड़ेगा, थोड़ा कष्ट उधर का भी है, लेकिन हेलीकॉप्टर उड़े नहीं उड़े, ये हमारा कमल का फूल तो खिलेगा। बोलो तैयार है कि नहीं अपन सब? तो हमारे बीच में आज कमल के फूल के लिए ये प्रवीण जी, जोरदार ताली बजाओ प्रवीण जी के लिए। ये क्षेत्र के विकास के लिए हम और आप सब मिलकर संकल्प करेंगे। अब आप बताओ, यहाँ कितना अच्छा काम किया हमने, मध्य प्रदेश में भी किया। गाय को राजमाता दी, हमने गोवर्धन पूजा की। गाय माता को अगर हम देवी देवता की तरह 33 करोड़ देवी देवता का वास मानते, आप बताओ गाय को गाय माता नहीं माने तो क्या बकरी को मानेंगे? बकरे को मानेंगे? किसको मानेंगे? अरे गावो विश्वस्य मातरः, ये वेद वाक्य है। दुनिया में एकमात्र ऐसा जीव है जो अपने बच्चे को भी पालता और समूची मानव जाति को पालता, ये गाय माता की विशेषता है। हमारी माता हमारा जन्म देती है, लेकिन गाय माता अपने बच्चों को भी दूध पिलाती है और हम सब का भी ध्यान रखती है। वो तो सारे देवी देवताओं से ऊपर है। अगर उनको राजमाता का दर्जा दिया है तो महाराष्ट्र ने दिया, आपके अपने इस भारतीय जनता पार्टी की सरकार ने दिया। जोरदार ताली बजा के एहसास करें। ऐसे एक नहीं कई बातें बता सकता हूं, लेकिन वर्तमान के समय में दुनिया में भारत का नाम है और भारत के सभी राज्यों में महाराष्ट्र का नाम है। और महाराष्ट्र में अगर भाजपा की सरकार है तो यहाँ सुशासन की सरकार बनेगी, फिर एक बार एनडीए की सरकार बनेगी। बोलो सब सहमत है? तो अपने स्थान पे खड़े हो जाओ। एक एक वोट जब तक भाजपा को नहीं मिल जाए तब तक चैन से नहीं बैठेंगे। दोनों हाथ की मुट्ठी बांधो, जो मेरी बात से सहमत हो। पूरे घोषणा पत्र को लागू करने के लिए यशस्वी प्रधानमंत्री के साथ डबल इंजन की सरकार को चलाने के लिए महाराष्ट्र में भी एनडीए की सरकार बनना चाहिए। बोलो सब तैयार है? तो मेरे साथ बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टी जिंदाबाद, भारतीय जनता पार्टी जिंदाबाद। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय।